अब पहले हस्बैंड है ना, उसकी बहन से मिलो। वो आर्मी ऑफिसर की वाइफ है और वो खुद डॉक्टर है, सालों की भी है। तो आवाज चेक कर, हे निघाला। नमस्कार, आज आपण कोंढवा NIBM या भागामध्ये आहोत। या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये इलेक्शन चालू असताना मला या ताईंचा या आजींचा फोन आला। या घडियाली म्हणून आहेत, परंतु निवडणूक पिरियड चालू होती, तरी पण त्या निवडणुकीच्या टाईममध्ये सुद्धा मी थोडा वेळ काढून यांच्याकडे येऊन गेलो। दोन माझी तिसरी चक्कर आहे, तिसऱ्यांदा मी यांच्याकडे आलो इथं। यांचा हा जो समोर दिसतोय ना, हा बंगला यांचा, हा समोरचा जो बंगला आहे, हे असे 3 बंगले आहेत ह्या बहीण भावांचे। आणि आता हा रस्ता जो समोरचा दिसतोय आपल्याला इथं, जो की आत्ता कॉर्पोरेशनने खाली केला आहे, हा रस्ता पूर्वी ही जी काय हाईट दिसती बिल्डिंगची समोरची इथं दाखव, हां, ह्या बिल्डिंगच्या ह्या इथपर्यंत हा रस्ता होता। त्यामुळं ह्या लेवलनी जात असताना यांना इथून इकडे जाता येत होतं आतमध्ये, परंतु कालांतराने जमिनीचे प्रॉब्लेम झाले। ही महानगरपालिकेने जागा खाली केली, रस्ता खाली केला आणि लेवलमध्ये आणण्यासाठी हा रस्ता खाली केला, पण त्याच्यानंतरने यांचे प्रॉब्लेम चालू झाले। आता यांचा प्रॉब्लेम जो आहे की ह्या इथं राहतात आतमध्ये, बाकीचे 2 बंगले बंद आहेत, हे दोघंच इथं नवरा बायको राहतात आणि ह्यांना इतकी भयंकर अडचणींना सामोरं जावं लागतं। आता आपण इथं वरती आलो आहे ह्या ठिकाणावरून, ह्या रस्त्याच्या व्यतिरिक्त इथून यांना त्यांच्या घरात जायला दुसरा कुठला, अभी आपका उम्र कितने है? मैं 70 की हूँ और मेरे हस्बैंड 82। आता यांचं वय 70 आहे आणि यांच्या मिस्टरांचं वय 82 आहे। आता ह्या रस्त्यावरनं यांना रोज जर जायचं म्हणलं खाली, आता हे 4-5 दिवस झालं पाऊस पडते, तसं हे घरातून बाहेर आलं नाही। आज घरातून बाहेर आल्या होत्या, NIBMला एका दवाखान्यामध्ये गेल्या, ते पण त्यांचा काहीतरी BPचा प्रॉब्लेम झाला म्हणून, आणि म्हणून मी आज त्यांना फोन केला। त्या आत्ता घरी आल्यात, त्यांना आता आम्ही लॉक उघडले ना, आता त्यांच्या घराकडे चाललो आहे। ह्या समोरच्या बाजूला तिथं निळ्या रंगाची जी सोसायटी दिसती आहे, ही सोसायटी निळ्या रंगाची मधनं, हे तिचं गेट आहे, ह्या सोसायटीचं गेट आहे। सुप्रीम सोसायटी म्हणून ही सोसायटी आहे, सुप्रीम ग्रीनवूड्स म्हणून ही सोसायटी आहे। आता या सुप्रीम ग्रीनवूड सोसायटीच्या बरोबर एकदम भिंतीला भिंत यांची आहे। कायदेशीर कारवाई काय असतील काय माहीत नाही, महानगरपालिकेने तिथं कायदेशीर कारवाई केली, यांना रस्ता करून दिला होता। त्याच्यानंतर या ठिकाणी या भागातल्या सर्व पक्षीय, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, एकही पक्ष असा राहिला नाही की ज्या कुणी यांच्या घराला व्हिजिट दिली नाही। सहभाग आहे ना आपके पास, सगळे येऊन गेले यांच्याकडं, पण प्रत्येकजण येतो आणि आल्यानंतर ना काय त्याला होतं काय माहीत नाही। इथं आल्यानंतर कोणाचं प्रेशर येतं, ऐसा इनका बोलना है, क्योंकि यहाँ पे आने के बाद में ऐसा कुछ हो जाता है कि सब चुप हो जाते हैं। माहीत नाही, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, मला वाटतं की आपण ह्या घड्याळीच्या बाबतीमध्ये आपण यांच्या जागेवरती आपली आई, आपली आजी आपण का बघत नाही? सगळ्याच ठिकाणी कायदा, सगळ्याच ठिकाणी या गोष्टी बघायच्या नसतात, कुठेतरी माणुसकी पण बघायची असते। या सोसायटीतल्या लोकांनी, हे 2 जण आहेत घरामध्ये, मी त्यांचं घर तुम्हाला सगळं दाखवणार। 2 जण घरामध्ये आहेत। 2 जण घरामध्ये असताना एवढी मोठी सोसायटी आहे, एक छोटंसं, आपका रिक्वेस्ट क्या है, कितना रास्ता मांगता है? 1.5-2 फुट के बस निकलने का होतं। 1.5-2 फुटाचा जो रस्ता यांना पाहिजे तो देऊ शकत नाहीत लोक। आम्ही महानगरपालिकेला त्यांची तक्रार केली आहे आणि आता मागच्या महिन्यामध्ये यांना एक नोटीस सुद्धा सोसायटीला काढली आहे। या सोसायटीला यांनी महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र दिलेले आहे की लवकर त्वरित यांचा बंदिस्ती केलेला रस्ता यांना मोकळा करून द्यावा। पण मला वाटतं की परत एकदा ज्या लोकांनी ह्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याच लोकांनी पुन्हा एकदा, म्हणजे त्याच लोकप्रतिनिधी कदाचित असू शकतील, यांनीच पुन्हा एकदा त्या सोसायटीचं मतांचं गणित बघितलं जातं।
आणि मतांचं गणित बघून ह्या लोकांना तो त्रास दिला जातो. परत एकदा सोसायटीच्या मागं उभं राहिलं जातं आणि परत सोसायटीला माझ्या माहितीनुसार मला जी काय माहिती कळाली इथं, मी एका जो कार्यकर्ता इकडं आला होता त्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी सगळी माहिती विचारली त्यांनी सांगितलं की ह्या सोसायटीतले काही लोक अशी आहेत, कारण हा NIBM आहे, ह्या जागेची आत्ताची कमीत कमी किंमत 15-20 कोटी रुपये. मग ह्याच्यावरती नक्की डोळा कुणाचा आहे. आता ह्या मावशी इकडं 5 वर्ष या अमेरिकेत राहिलेल्या आहेत. 1977 ते 1983 83 77 आप भौरी हो ना. हे भौरी समाजाच्या आहेत. ह्या भौरी समाजाच्या आहेत. यांनी 1983 पर्यंत यांना 83 ते 84 पर्यंत यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर यांचे काय तिकडे फॅमिली प्रॉब्लेम झाले, त्या इथं निघून आल्या. 2000 साली हे जे काय आहे ते 2000 साली आहे 2000 में 2000 साली हे घेतलं आणि बहीण भावांनी मिळून हे 3 बंगले बांधले. त्यावेळेस हे काहीच नव्हतं. डॅडी ने दिया कुछ भी नहीं था ना यहाँ पे पहले. अकेला आपका बंगला है. यांनी जे मला फोटो दाखवला त्या फोटोमध्ये ये बिल्डिंग थी. मेरे पास फोटो है. हाँ, ये कंस्ट्रक्शन हो रहा था. हाँ. और ये बिल्डिंग थी. ये चालू थी बिल्डिंग. ये बिल्डिंग चालू थी. ही बिल्डिंग चालू होती ना, हे यांचं चालू होतं. त्या टायमाला यांनी मला फोटो दाखवलेले. वो विंडो में खड़े हैं ना, वो कर्नल है, एयरफोर्स पायलट है. अच्छा. वो रिटायर्ड एयरफोर्स. वो बोले कि तुम्हारा सब कुछ मुझे पता है कि यू आर नॉट रॉन्ग. वो बोल रहे हैं. आता यांचं काय म्हणणं आहे बघा, 2 मिनिट. यांचं म्हणणं असं आहे की जर मला साधा ह्या देशामध्ये, या भारतामध्ये मी अमेरिकेसारख्या देशाचं ग्रीन कार्ड नाकारलं आणि त्या देशाचं ग्रीन कार्ड नाकारून मी म्हणलं की परत मला भारतात जायचं आहे, परत मला माझ्या देशामध्ये मला जाऊन मरायचं आहे तिकडं, मुझे मरने का है वहाँ मेरे देश में, म्हणून त्या इकडं आल्या आणि त्यांनी ह्या घरामध्ये परत वास्तव्य चालू केलं ना. आता हा रस्त्याचा प्रॉब्लेम झाला आहे, यांना जाऊन येऊन दिलं जात नाही. मला वाटतं की याच्यामध्ये कमिशनरांनी लक्ष घातलं पाहिजे की कोण नक्की या लोकांना अडवते. 2 फुटाचा रस्ता तुम्ही देऊ शकत नाही यांना या वयामध्ये. अरे यांच्यामध्ये आपले आईबाप बघा. आम्ही आता सोसायटीला सांगितलं की जर सोसायटी यांची गुंठेवारी झालेली आहे, 2000 साली यांच्या बंगल्याची गुंठेवारी झालेली आहे आणि गुंठेवारी झालेली असताना हा जो पलीकडचा जो सोसायटीने रस्ता दाखवला आहे हाच रस्ता त्या गुंठेवारीमध्ये दिसतोय. त्या बेसवरतीच महानगरपालिकेने यांना नोटीस दिलेली आहे. आणि आता जर महानगरपालिकेने नाही तर सोसायटीचं गेट पण आम्हाला माहिती आहे. या सोसायटीने पुढच्या बाजूला जे गेट केलं आहे, जे त्या ठिकाणी त्यांनी जे काय कोटी केली आहे, हे सगळं अनधिकृत आहे. जर ह्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नसताल ना तर आम्ही सोसायटीचं सगळं तोडून टाकणार. चालू काय कोण चालू. आता आपण इथून त्यांच्या घरी ह्या कशा जात असतील बघा. चलो. हे रोजचं जाणं आहे ना. या खाली काय आणायला जायचं म्हणलं तरी या असंच, दुसरा रस्ताच नाहीये. ह्या अशा प्रकारे ह्या लोकांना, म्हणजे आपण नक्की भारतात राहतो का पुण्यात राहतो, कुठं राहतो आपण. थोडी तरी काहीतरी जनाची नाही मनाची लाज तरी वाटली पाहिजे लोकांना. अशा लोकांना अडवता. 2 फुटाचा रस्ता देऊ शकत नाही तुम्ही. आणि आपले नगरसेवक, आपले लोकप्रतिनिधी सुद्धा येतात, बघतात आणि मतांच्या लाचारी करता तुम्ही लोक त्यांना काही बोलत नाही. सोसायटीची फक्त मतं पाहिजेत तुम्हाला, म्हणून तुम्ही अशा लोकांच्या बाबतीमध्ये त्यांची बाजू घेत नाही. अरे त्या सोसायटीला रिक्वेस्ट करू शकता, त्यांना सांगू शकता की अरे 2 फुटाचा रस्ता द्या. अरे आम्ही अनेक लोकांची कुलपं तोडली आत्तापर्यंत आणि रस्ते दिले. कसले नगरसेवक तुम्ही. समोरच्या बाजूला एवढ्या मोठ्या बिल्डिंगी उभ्या. इतना डर लगता है सांप का, इसलिए सांप बहुत निकलते हैं यहाँ. बघा इथं साप सुद्धा निघतात आणि ह्यांचा जाणे येण्याचा एवढाच रस्ता आहे. यांना दुसरा कुठलाही रस्ता नाहीये. ह्याच रस्त्याने यांना रोजचं काही काम करायचं असेल तर काही काम करण्यासाठी
कोई काम करने वाले नहीं है, आते भी नहीं है कि बोलते हैं कि डर लगता है आंटी। यांचा प्रॉब्लेम असं झाला आहे की वय 70 आणि 82 ह्यांच्याकडे साधी कामाला सुद्धा लोक येत नाही आहेत. हे आजचं नाही आहे, हे काम तुम्ही बघितलं ना, बघा किती जीव लावून काम केलेले. 2000 साली हा बंगला झालेला आहे. हे बघा एवढा खर्च त्यांनी ज्या टायमाला केला असेल, का वेडा म्हणून केला असेल, रस्ता नाही म्हणून केला असेल का? हे सगळं फॉरेस्ट आहे, हे सगळं फॉरेस्ट आहे. हा एक बंगला, तो एक बंगला आणि हा एक बंगला, असे 3 आहे ना. हे 1 2 और 3. यहाँ से यहाँ तक भाई का है, उस साइड मेरी बहन का है और इस साइड मेरा है. हे 3 बंगले आहेत. हा एक बंगला, तो मधला एक बंगला आणि हा एक बंगला. हे एकूण 3 बंगले बहीण भावांचे आहेत की वडिलांनी यांच्या हे बंगले बांधले. आता इथं आपण इथं पाहू शकतो की अगदी ह्या भिंतीच्या पलीकडे गाडीसुद्धा त्यांची एवढ्या वर्षापासून इथं गाडी तशी बंद पडली आहे. त्यांना गाडीसुद्धा बाहेर काढता तो विषय सोडून द्या त्यांचे, कारण वय पण राहिले नाही त्यांची गाड्या चालवायची. तर इथून आपण इथं पाहू शकतो ही महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे इथून. आणि ते आता त्यांनी बघा भिंत बांधली, भिंतीला काचा लावल्यात. असे काय इथं काय दरोडेखोर चोर राहतात का इकडं? आणि ह्या भिंतीच्या खाली ही जी भिंत आहे, हे बघा, हे रस्ता इथं दाखवा. हे बघा हा रस्ता दिसला का? रस्ता, हा रस्ता ही कॉर्पोरेशनने केलेली कारवाई. आणि यांचं काय म्हणणं आहे, इथून फक्त एवढंच 1-2 फुटाचा रस्ता मला द्या. हे इथून असे तिकडं जातात, इथून त्यांना इथं जायचं आहे आणि इथून इथं जाऊन ह्या रस्त्यावरनं ती लोक बिचारे आपले चालत जाऊ शकतात. ह्यांना जर काय त्यांनी कार केली, भाड्याने रिक्षा केली, ते इथं सोडू शकतात. इथनं हे त्यांच्या घरात जाऊ शकतात. हे पाहू शकतो आपण हे कुठपर्यंत यांचे बंगले येते. हे 3 बंगले आहेत, भोवरी समाजाची लोक आहेत. आणि या 3 बंगल्यामध्ये हे आता फक्त हे एकच कुटुंब राहतंय. बाकी दोघंही ते बाकीचे त्यांचा भाऊ जो आहे की त्याला काहीतरी आजार झाला आहे, बहीण पण इथं राहत नाही. आता मुळात ह्या मावशींची मुलगी अमेरिकेमध्ये राहायला आहे, ती तिथं राहते आणि ह्या इथं राहतात. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टेरेसवरती पण नेणार आहे. टेरेसवरती नेऊन पण तुम्हाला हे दाखवतो की किती जवळ आहे सगळ्या गोष्टी. यांच्याकडे आता साधं पानी का क्या प्रॉब्लम है? अभी पानी इनको आ रहा है क्या? ऊपर वाले की बारिश का पानी देखो आप. नहीं अभी पीने का पानी आ रहा है क्या? पीने का पानी हम बॉटल आप देखो कितनी जमा हुई है. प्यायला सुद्धा पाणी नाही. अरे नगरसेवकांनो, तुम्हाला थोड्या तरी राव काहीतरी ठेवा रे. गोरगरिबांना सोडा, हे एवढे सुशिक्षित लोकांना सुद्धा तुम्ही, ज्या लोकांचं एवढं आयुष्य गेलं इथं, त्या लोकांना सुद्धा तुम्ही प्यायला पाणी देऊ शकत नाही, रस्ता देऊ शकत नाही. 2 फुटाचा रस्ता पाहिजे, 2 फुटाचा रस्ता तुम्ही देऊ शकत नाही. आता माझी कायदेशीर लढाई चालू आहे. आपके हस्बंड आहे क्या? त्यांना पण बाहेर जायचं म्हणलं, त्यांना कोंडून 82 वय आहे त्यांचं, त्यांना कोंडून इथं यावं लागतं. त्यांना बंद करके जाना पड़ता है. त्यांना घरात बंद करायचं, कोंडायचं घरामध्ये, घरामध्ये कोंडून मग बाहेर जायचं. बाहर निकल गए थे तो घर पे बहुत डिफिकल्टी से लाया. रिक्शा वाले ने पूछ के सबको कही अंकल को पहचानते हैं. फिर वो इलेक्ट्रिक शॉप वाले ने पहचाना उनको. हाँ जिंदा है मेरा. आई येस 82 यांचं वय आहे. वसंत मोरे. आप आइए ना, बैठिए ना. वॉश. तर हे आपण पाहू शकतो. ये देखिए आप बॉटल देखेंगी ना, अभी तो वो उसको पूरा थैला 2-3 थैला फेंका.
हम यहाँ जरा ये देखिए कितने कितने बॉटल है, आगे जाइए पूरा भरा हुआ है उधर देखिए, पीने का पानी का बॉटल आगे लीजिए और आगे पूरा, और कितना अभी वो 2-3 पोते बड़े बड़े लेके गया। आता हा बघा, और ऊपर वाले की मेहरबानी है। हे आता ज्या वेळेस यांनी टैंक बना लिया ना अभी, ज्यांनी यावेळेस हा बांगला बांधला 2000 साली, त्यावेळेस रस्ता नसेल का इथं? हे कसं समजू शकतो? 24 वर्षानंतरनं गेल्या 5-6 वर्षापासून यांचे हे हाल चालू आहेत. नगरसेवकांनी ज्यावेळेस रस्ता खाली घेतला त्यावेळेस त्यांना या गोष्टी पण कळायला पाहिजे होत्या की यांना काय कुठनं येणार जाणार ही लोक. आता हा एवढं सगळं त्यांनी केलं आहे, हे त्यांचं हॉल आहे इकडे. आता ही लोक इथून वरती ऊपर का वो बाजू को जाने का ना अपने को. आंटी ऊपर का चाबी किधर है? अरे अपने लिए चाबी हे त्यांचे वडील आहेत ते. तो उधर तो फोटो जो आहे तो त्यांच्या वडिलांचा फोटो आहे. खुला है. देखो हमने सब बांधा के अब कभी ये बघा. निकलने पड़ेंगे तो कि देखो हमारी हालत, कपडे और सब. हे बघा, त्यांनी कपडे बिपडे सगळे बांधून ठेवले आहेत की कधीतरी यांना आपल्याला इथून जावं लागेल आता, कारण पावसाळा आला आहे. पावसाळ्यामध्ये यांना इथं काय राहू शकत नाहीत ही लोक इकडं. आप रह सकते क्या? डिफिकल्ट. द्या चूहा अभी ऐसे बंद करो दरवाजा, हे मेन दरवाजा. दरवाजा बंद कर, बंद उंदर येतील म्हणते. आइए भाई. बघा चावी किधर आहे? हे बघा, म्हणजे लोकांचा डोळा कशावरती आहे ह्या गोष्टी समजण्या इतक्या आपण लहान नाही ना. काही लोकांचा या बंगल्यावरती डोळा आहे. कैसे भी रहते हैं क्या करें. इथं पण रूम आहेत, इथं रूम आहेत. नाही नाही, तो वो खोलो, ऊपर का खोलो. अरे आपल्या आईबापाला अशा प्रकारे जर हाल होत असतील तर मला वाटतं की काय कशाला काय ते नगरसेवक पदन ते ठेवायचे. हर रिक्शा लोकप्रतिनिधी बोलता है, हर रिक्शा वाला छोड़ने आता है तो ऐसा कभी नहीं देखा ऐसे बोलते. क्यों रहते हो आप यहाँ पे? हर रिक्शा वाला. मैं बोलती दुआ करो और क्या हमारे लिए, जल्दी मर जाए तो अच्छा है. इसको चलो मैं पकड़ू क्या? मेंटेनेंस कर भी नहीं पाते हम, बिल्कुल आता भी नहीं है ये. हालत सब ऐसी हो गई है. आ जाओ, आप आइए आंटी. मेजर या. एवरीबडी ऐसे बोलते वाह जब हम बराबर रहते थे क्या करें, नहीं होता है मेरे से काम में भी इतना. हे किती प्लॅनिंग करून हा बंगला बांधलेला दिसतोय आपल्याला. ही पावसाचं पाणी सुद्धा याच्यामध्ये कसं बाजूनी जावं याचं सुद्धा सगळं वॉटर हार्वेस्टिंग की आहे बघ.
ह्या बंगल्याला पूर्णपणे हा तिघांचा मिळून एकच बंगला आहे. आपण हा खाली पाहू शकतो, हा रस्ता हा इथे जो दिसतोय. ही बिल्डिंग जी आहे ती सुप्रीम म्हणून आहे. सुप्रीम काय रे? ग्रीन, सुप्रीम ग्रीन वुड्स म्हणून ही समोरची बिल्डिंग आहे. ह्याचा सगळा प्लॅन सँक्शन आहे. ह्याचा प्लॅन सँक्शन आहे. ह्याचा आम्ही जी माहिती काढतोय आता त्याच्यामध्ये, की ह्याला साधारण मला वाटतं की इथपासूनच कुठंतरी त्याची एंट्री आहे. परंतु त्याने अगदी त्या खाली मेन रोडपासून ते सगळं बंद केलं आहे. आणि इथपासून फक्त इथं 2 फुटाचीच एंट्री पाहिजे त्यांना, 2 फुटाची. मला वाटतं की महानगरपालिकेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या आहेत. त्याच्यामध्ये कायदासुद्धा आहे की कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही ब्लॉक करू शकत नाही. तो आपण रस्ता बघितलेला कुठे? इथं आहे का कोडलेला? हो ठीक आहे. इथं बघा, हा समोर दिसू शकतो. हा त्यांच्या बंगल्याचं वॉल आणि तो समोरचा रस्ता. ही समोर काळी गाडी लागली ती रस्ता दिसतोय तो. अगदी 2 फुटच, म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये ही लोक राहतात. मला तर माहिती कळाली की ह्या बिल्डिंगमध्ये एक कोणतरी माणूस आहे मोठा आहे, त्याच्या घरातून ह्या बंगल्यावरती लक्ष आहे. त्याला तिथून त्या फ्लॅटमधून तो इथं बंगल्यावरती लक्ष ठेवतोय. त्या बंगल्यावरती त्याचं काहीतरी घेणं देणं आहे. या बंगल्यामध्ये त्याला वाटतं की बंगला मला मिळेल. अशापर्यंत घ्यायचं असेल हे तुमचे विषय आहेत. परंतु मला वाटतं की लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये काय एजन्सीचं कामं करतात का काय कळत नाही मला. कशा करता यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसताल, कितने साल से चालू है ये झगड़ा? तुम्हारा कितने साल से चालू है? 2016 के 17 बंद कभी किया? पहले रास्ता तो आई थिंक 2009 8-9 से हाँ बंद कर दिया. तब कहाँ से आते थे तुम लोग? ये रोड नीचे किया था ऊपर था ना. अच्छा. बिफोर द रोड वाइंडिंग, तो वहाँ से ऐसे हम पहले गाड़ी आती थी. फिर वो फॉरेस्ट पीपल यूज टू डिग एंड टेक मनी फ्रॉम माय ब्रदर. आई एम अगेंस्ट इट बट ही डिड. एंड देन आफ्टरवर्ड्स बाद में चल के फिर एकदम ही बन गया. म्हणजे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की कशा पद्धतीने लोकांना बाहेर होतो. आज उद्या ह्या लोकांची डेअरिंग वाढेल. आता यांना प्यायला पाणी नाही आहे. आता यांचं लाईट कनेक्शन कट करतील. यांना बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे करोडो रुपयांच्या प्रॉपर्ट्या कशा पद्धतीने याच्यावरती लक्ष. तुम्हाला व्यवहारच करायचे असतील तर त्यांचं काय फॅमिली असेल त्यांच्या संग बसून करा ना. अशा प्रकारे कशा करता त्यांच्या अडवणुका ह्या वयामध्ये? 70 वय यांचं, 82 वय त्यांचं. या 70 आणि 80 वयामध्ये तुम्ही जर अशा लोकांच्या हरकत करत असाल. बघा, आज मी फक्त नोटीस दिली आहे सोसायटीच्या लोकांना. माझा इशारा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी फक्त तुम्हाला नोटीस दिली आहे. जर का कधी तुम्ही कोण थांबलं नाहीत ना, जेवढ्यांनी कुणी या सोसायटीमध्ये बाल्कन्या कवर केल्या असतील ना, या बाल्कन्या कवर केल्या असतील, सगळ्यांच्या बाल्कन्या पाडेल. सगळ्यांना कायदेशीर कारवाई लावल मी. तेव्हा इज्जतमध्ये गपचूप त्यांना 2 फुटाचा रस्ता तुम्ही तुमच्या पद्धतीने द्या. मला यायचं नाही त्याच्यामध्ये. मला तुम्ही मॅनेज करू शकत नाही आणि मी कोणाच्या बापाला मॅनेज होणारा पण नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की ज्यांना तुम्ही काय देणं घेणं केलं असं, मताच्या भिकेपोटी जर काही लोक येत नसतील, भेट असतील तुम्हाला, मी मताच्या भिकेला घाबरणारा नाही आहे. मला जर मतांची भीती वाटत असती ना तर मी आता खाली पुण्यात जाऊन लोकसभा लढवली नसते. त्यामुळं मला मतांची भीती वाटत नाही. मला यांनी माझ्याकडं न्याय मागितला, मी त्यांना न्याय देण्यासाठी इथं आलो आहे. आणि मला वाटतं की पहिली माझी पाऊल जे उचलले ते मी सोसायटीला नोटीस दिले. सोसायटीने ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुमचं लय नुकसान होईल. मला सगळं काढावं लागेल. हा रस्ता कुणी केला आहे? हा रस्त्याचा FSI जर तुम्ही वापरला असेल वरती, तुमची मालकी नाही आहे. ह्या रस्त्याचा FSI तुम्ही 100% खाली वापरलेला असणार आहे. मग तुम्ही याचा FSI वापरला, तुम्ही मालक राहू शकत नाही. त्याच्यामध्ये मालक ही पुणे महानगरपालिका असेल आणि पुणे महानगरपालिकेला यांना तो ताबा द्यावा लागेल. 2 फुटाचा रस्ता, 4 फुटाचा रस्ता, 10 फुटाचा, 20 फुटाचा हा रस्ता त्यांना द्यावा लागेल. महानगरपालिकेने एकदा कारवाई केली आहे. त्याच्यानंतरनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कुणी दबाव आणला? कोण कोण आहे ते आपके पास? बोलो, कौन कौन आके गए आपके पास? नंदा लोनकर तो बार बार आते थे और बोलते थे बेच डालो बेच डालो.
वो मिस्टर भानगिरे. भानगिरे, हाँ शिवसेना. हाँ. Then Rohan Gaikwad. He's from? I think He's from MNS. MNS. Yes. Pooja Anand or somebody from Congress. Yes. Lady. But she Pooja cried. What? बस खाली रो के निकल देख के. फिर He's from Rashtrabadi. याद नहीं आ रहा. Who is the mayor? प्रशांत जगताप. Yes. आता हे बघा मावशींनी जी नाव घेतले MNS चे कोण कोण आता फिर MNS से और कौन है? ये अपना यहाँ एसपी से क्या नाम है यहाँ उनका है ना उनके ऑफिस है ना यहाँ कोलवा में वो अपना नाम बताइए ना सर. साईनाथ बाबर. बराबर है. वो भी आ गए कितने टाइम बैठे थे? 2 या 3 बार आए थे. फिर उन्होंने क्या किया? कुछ भी नहीं. कोई किसी ने कुछ भी नहीं किया. कुछ भी नहीं किया. They didn't even let me vote here. वोटिंग के लिए मैं गई थी. मेरी ननद बोली चलो वोटिंग के लिए आ जाओ. ड्राइवर उनका आया मेरे को हाथ पकड़ के लेके गया. वहाँ गए तो बोलते हैं कि तुम्हारा नाम ही नहीं है निकलो. अशा पद्धतीने जर लोकांना देश सोडायला लागत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं दुःख नाही आहे काय. Now I don't want to stay also. I don't like India now anymore. बहुत रुलाया है इंडिया ने. मुझे रहना ही नहीं अभी. मुझे जाने दो. मुझे बख्शो. हमको थोड़े दिन है अभी तो थोड़े साल है. अगर हो गए तो. I remember my husband. He fell also. मैं भी एक बार स्लिप हुई. अभी मैं कहाँ दिखाऊँ सब. वहाँ किस अब ना तंग आ गए हम लोग. तंग आ गए. कोण यांचं दुःख बघणार. आणि मला असं सांगितलं जातं की ज्या ज्या वेळेस मी आलो मला इथं आल्यानंतर सांग ते रडतात. अरे ते काय खोटं रडतात का? हे काय फुकट घेतले का त्यांनी? 2000 साली घेतलंय. 2000 साली त्यांचे आम्ही नकाशे बघून गेलोय. शायद मेरा लड़का होता मुझे मदद कर सकता था. अभी बेटी है उसके जो छोटे छोटे बच्चे उधर वो और उसकी ससुर 93 के ब्लाइंड है अमेरिका में. अमेरिका में हाँ, वो देख रही है और वो काम भी करती है. अरे यांना साधं आहे ना इथं घरकाम करायला लोक पण मिळायला तयार नाही आहेत. नहीं घर काम के लिए आदमी भी नहीं मिल रहे ना आपको. नहीं. घर काम करण्यासाठी सुद्धा यांना लोक मिळत नाहीयेत. प्यायला पाणी नाही. मी त्याशी मी बराच वेळ 2-3 तास अगर बसलो कुछ होतो. नहीं है तो राह देखना पड़ता है. वो जो डिलीवरी मैन फिर मेरे को चाबी फेंकना पड़ता है. पहले तो रस्सी से ही फेंकती थी चाबी. आता सुद्धा तसंच झालं. आम्ही ज्यावेळेस खाली आलो त्यावेळेस आमच्याकडे सुद्धा त्यांनी चावीच फेकली आणि आम्ही चावी फेकली त्यांनी तेव्हा आम्ही इथं वरती चढलोय. तेव्हा वरती आलोय. मला वाटतं काय नाही कमीत कमी कायदा कानून या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा माणुसकी सुद्धा बघा रे. काहीतरी थोडी माणुसकी बघा. आई बापाचे हे हाल झाले. अकेले ही है जो इतना हमारे लिए आपने हम हमारा सुना. आप तो हमारे लिए भगवान हो या जो भी अल्लाह बोलो जो भी बोलो. काही आप भगवान हमारे लिए वही जो मुझे आप पे ही भरोसा मिला. आप पे ही ये हुआ. आम्ही या ठिकाणी आलोय ना तर कुठले मतदार म्हणून आलेलं नाहीये. आणि आजपर्यंत वसंत मोरेने आयुष्यामध्ये आहे ना मतांचं राजकारण कधी केलं नाही. मतांसाठी कधी भीक पण मागितली नाही. कधी मागणार पण नाही आयुष्यामध्ये. कधी कुणाच्या पुढे ना मला मत द्या म्हणून भीक मागणार नाही. कारण नुकसान होतं ना त्या समाजाचं होतं. ज्यावेळेस आमच्यासारखी लोक काम करायला इच्छुक असतात आणि त्यावेळेस जर लोक नाकारत असतील तर ते समाजाचं नुकसान होतं. मला वाटतं की इथल्या लोकप्रतिनिधींनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यांना लवकरात लवकर याला सांगा. जो कोणी असेल ना चेअरमन त्याला सांगा यांना 2 फुटाचा रस्ता द्या. मला याची गरज नाही पडली पाहिजे. जर नाही आले तर मग पहिला महानगरपालिका आणि त्याच्यानंतर मग वसंत मोरे काय करतो ना. कसं तुमचं गेट राहतं पुढं. तुम्ही कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गेट केलं आहे. तुमची टाकी पाण्याची ती अनधिकृतमध्ये आहे. तुमच्या रस्त्याला जी पाण्याची टाकी आहे ती सुद्धा तुम्ही बांधली आहे. ती पण तुम्ही पाहिलं आहे. जो रोड वाइंडिंग आहे त्या रोड वाइंडिंगमध्ये पाण्याची टाकी आहे.
रोड वाइंडिंगमध्ये तुमचं तिथं गेट बसवलं, काय संबंध तुमचा? गेट वरती आहे तुमचं, वरती गेट बसवायचं. हा रस्ता कुणी केलाय तो पण मी माहिती काढतोय. इट्स अ कडल सैक बोलते हैं इसको. हाँ? मैं आर्किटेक्चर कॉलेज में गई हूँ, जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर में, मुझे पता है. ये है ना 5 ये बिल्डिंग, वो लोग हम और 2 आगे के प्लॉट, रोड चाहिए. और ये इसको कडल सैक बोलते हैं. ये किसी का अकेले का नहीं होता है, इनका नहीं, हमारा नहीं, ये कॉमन होता है पूरा. आगे देखिए ना, आगे सब रोड 10-10 फुट के है. आगे हर बाई लेन्स आर 10 feet. This one is almost 20 feet. More than that. म्हणजे हा या रस्त्याचा एपीएस आहे, यांनी वापरलेला असणारे. रस्त्याची मालकी ही बिल्डरची नसणारे. मला वाटतं की बाकीचं सगळं नुकसान करण्यापेक्षा यांना 2 फुटाचा रस्ता द्या, यांना 2 फूट 4 फूट जे काय देता येईल तिथून त्या गेट बसवा. अरे 2 नवरा बायको किती जाणार रे बाबा? 70 वर्षाची आजी आहे, 82 वर्षाचा तो म्हातारा माणूस आहे, ते घरातनं बाहेर पण पडू शकत नाहीत. कितने साल से वो घर से बाहर गए नहीं? अभी कम से कम 6 महीने 7 महीने तो गए. 6-7 महिने घरातून बाहेर पडले नाहीत. अरे लाजा वाटू द्या रे तुम्हाला, लाजा वाटू द्या लोकांच्या आईबापाला. अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये तुमच्या नाकर्तेपणामुळं आईबाप हे असे घरामध्ये बसलेत. मेरे हस्बैंड को तो डिमेंशिया इसीलिए हुआ, दर्द ये करके सोच के डॉक्टर बोले कि वो खत्म हो जाएंगे सोच के. हे बघा, इथून समोरून सगळं दिसतंय. समोर इधर गेट इधर होना ही नहीं चाहिए. तर तिथं समोर दिसतं, ती माझी गाडी उभी आहे तिथं. हा समोरचा मेन रोड आहे, तो जो तिकडं वरती टेकडू दिसतं ना, ते वरचा भागातला वरती उंच, त्या एवढ्या लेवलला हा रस्ता होता तिथून. म्हणून यांना डायरेक्ट ॲक्सेस होता इथे यायला. आता तो रस्ता खोदला पालिकेने, म्हणून त्यांना यायला रस्ता आहे. इथून ती लोक चालत येतात रोजचे. आणि हा मेन रोड हे बघा, 2 फुटाचा रस्ता. साले आराम शिव्या येतात राव तोंडामध्ये, शिव्या येतात. एवढ्या मोठ्या सोसायटी, 100, 150, 200 फ्लॅटची सोसायटी असेल. या 150-200 फ्लॅटच्या सोसायटीमध्ये त्यांचे आईबाप नसतील का त्यांना? वहाँ अपने आर्मी ऑफिसर्स है, वो भी अगेंस्ट. कैन यू इमेजिन आर्मी ऑफिसर्स वाय टू गिव अस द रोड, आई मीन टू लेट अस वॉक. आर्मी ऑफिसर्स, आई कांट बिलीव इट कि एक आर्मी ऑफिसर होके तुम ऐसे करते हैं. मेरे बहनों ही आर्मी में है, ब्रिगेडियर रंगवाला अभी जिंदा है. आप चलिए मिलिए उनसे. ऐसे नहीं है कि हम देश के नाही. आता त्यांना ऐकायचं नसेल ना, मी त्यांना आता एक पत्र दिले, एक नोटीस आलेली आहे. एका नोटीस नंतर जर सुधारणा नाहीत तर लक्षात ठेवा, खालपासून JCB घालेल वरपर्यंत. जेवढा अनधिकृत असेल ना सगळं तोडून टाकल. आणि मग कोण नगरसेवक मध्ये येतो ना, जो नगरसेवक मध्ये येणार त्याचा बी लाईव्ह करणार. आता फक्त त्यांनी नावं घेतल्यात, मी नावं घ्यायला मागं पुढं बघणार नाही. जर नगरसेवकांनी कुणाचं असं वाटत असेल, थोडीच जणांची नाही म्हणायची, तुम्ही या आणि त्यांना रस्ता खुल्ला करून द्या. माणुसकीच्या भावनेतून खुल्ला करून द्या. एजंट काय करायला येऊ नका. एजंट काय करण्यासाठी लय जागा आहेत, तिथं एजंट काय करा, इथं एजंट काय करू नका. एवढंच माझं तुम्हाला चाललं आहे. खालची माहिती सगळी काढलेली आहे. येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये काय करायचं, जर शांतपणे ऐकलं नाही तर खालचं बी सगळं तोडून टाकणार 100%. माझा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, मतांसाठी राजकारण कधीच करणार नाही. नाही मतं मिळली तर फरक पडत नाही मला, पण एखाद्याला न्याय द्यायचा म्हणलं ना तर मागं पुढं बघणार नाही मी. तो न्याय मिळवून देणार. पण आज मी इथं तेवढ्याकरता आज आलो आहे, आज इथं बोलतो आहे. आणि आज आम्ही आता इथून चाललो आहे लाईव्ह करून. पण आता इथून पुढं आम्ही कमिशनरांकडे चाललो आहे. त्यांनी काय पत्र दिलं ते बघतो आहे. हे बंद करू का? हां कुठं लाईव्ह बंद करू? हे बंद करायला लागेल ना. कुठलं त्यांचं नाही, त्यांनी एक हां आप आ जाओ.
हाँ मेजर, आपको जो कुछ रिक्वेस्ट करनी है, क्या बोलना है वो बोल. Please, as a humanitarian grounds, if nothing else, give old people. Someday you all will become old. आप भी बूढ़े हो जाओगे, तब बहुत देरी हो जाएगी, बहुत देरी हो जाएगी. हमने हमारा देश समझ के आए थे, हमारा देश. अभी भी मेरे को ग्रीन कार्ड दिया है, लेकिन मुझे नहीं जाना है. मुझे अपना देश पसंद है. मैं आपको मेरा पासपोर्ट दिखा रहा, अभी भी मेरे पास ग्रीन कार्ड उन्होंने वापस दिया मेरे को. मेरी बेटी बोल रही है नहीं रहो यहाँ, तो उसने जबरदस्ती से ग्रीन कार्ड का किया, परमानेंट रेसिडेंस का. और मैं अगर मैं गई ना, तो उन्होंने बोला कि 3 महीने में हम तुमको सिटीजनशिप दे देंगे. मैं बोली नहीं, मेरे को अच्छा लगता है इंडिया तो बस. लेकिन अभी है ना, मैं तंग आ गई हूँ इंडिया से, सही में मैं तंग आ गई हूँ. मैंने कभी ऐसा सपने में भी नहीं सोचा था कि इंडिया में ऐसा हो सकता है. मेरी बेटी आर्किटेक्ट है, मैं भी हूँ. जे कॉलेज में पूछ लो किसी को भी, 1970 की बैच की हूँ मैं. टॉपर किया है मैंने, सब लड़के लोग को बाजू पे मुँह रख के. वहाँ का वो प्रिंसिपल ने मेरे डैडी को बोला नहीं शादी करो इसकी जल्दी, अभी 2 साल से बाकी है इसके. क्या नसीब है ना ऊपर वाले का. वो पीछे पड़ा था तो पीछे पड़ा के, और उसकी बहन उससे बात भी नहीं करती है मेरे एक्स हस्बैंड से. वो मुझे अपनी बहन कहती है. आप चलो मेरे साथ. सालुंगी विहार में रहते हैं F1 बिल्डिंग है और 1 नंबर फ्लैट में. ब्रिगेडियर रंगवाला और कुशिद रंगवाला, शी इज अ डॉक्टर, एनेस्थीसिया ये है. और वो उनको पूछो मेरा कैसी हूँ मैं. वो बोलते हैं कि वो भाई ही नहीं है हरामी. मला वाटतं आता येस थँक्यू. मला वाटतं आज आपला हा लाईव्ह जो झाला आहे, मला वाटतं या लाईव्हमधनं प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सोसायटीचे चेअरमन्स असतील, हे काहीतरी धडा घेतील. नाही तर मग ह्यांना धडा मी शिकवणार, ह्यांना सुट्टी नाही देणार. ह्यांनी स्वखर्चातून त्यांना जे कॉर्पोरेशननी कारवाई केली होती ना, त्या ठिकाणी 2 फुटाचा 4 फुटाचा जे म्हणतील त्याप्रमाणे त्यांना पायी येण्या जाण्यासाठी रस्ता द्यावा. आपले आईबाप त्याच्यामध्ये पाहावेत, ना की त्यांच्या प्रॉपर्टीवरती कोणी डोळा ठेवावा. त्यांच्या प्रॉपर्टीवरती तर कोणी डोळा ठेवून त्यांना हे कांड केलं ना, तर लक्षात ठेवा तुम्हाला पण येणाऱ्या 4 दिवसामध्ये वसंत मोरे काय कांड करतो ना ते तुम्हाला कळेल. धन्यवाद. लेट्स गो.